आपण आहोत समृद्धी महामार्गाला. बस सो लेट्स गो. रेंज दाखवत आहे हा रनिंगची 430 किलोमीटर. लेट्स सी समृद्धीवर कशी पळते. हा आहे आउटफिट चेक. आम्ही निघालो आहे फॅमिली ट्रिपसाठी. सो बाय रोड नाशिकला एकतर शिर्डी और एकतर वणीला जायचा प्लॅन आहे. सो बघूया, थोडा लेट झाला आहे आम्हाला निघायला. सकाळी निघतो बट आता ऑलमोस्ट 9 वाजत आले. सो जो रस्ता खाली मिळेल, जे इझी मिळेल त्याप्रमाणे आपण जाऊया. ही आहे गाडी स्कोडा कायलेक आणि आपण जाणार आहोत. गाड्याच्या आधी एक गोष्ट मी चेक केली आहे. कूलंट प्रॉपर आहे, मिनिमम टू मॅक्सच्यामध्ये आहे. इंजिन ऑइल प्रॉपर आहे, मिनिमम टू मॅक्सच्यामध्ये आहे. सो हे ठीक आहे, हे इट्स नॉट मॅन्डेटरी बट ठीक आहे, वी आर गुड टू गो. हा कचऱ्याचा डब्बा वगैरे आहे गाडीत, थोडं क्लीन करून घेऊया. मम्मी पप्पा येतात ते. तशी कम्फर्टेबल आहे ही कार, 5 लोकांसाठी बरोबर आहे. आणि तरी पण इट्स मोर कम्फर्टेबल फॉर 4 पीपल ओनली. सो लेट्स गो. रेंज दाखवत आहे हा रनिंगची 430 किलोमीटर. लेट्स सी समृद्धीवर कशी पळते. गणपती बाप्पा कुठे पोहोचलो आपण? आलो समृद्धीला. आपण आता नाशिकच्या हायवेला आहे, ओल्ड हायवे. सरळ गेलो तर नाशिक ओल्ड हायवे, मग इथून कसारा लागेल, इगतपुरी लागेल, घाटाचा रस्ता लागेल. हा जुना हायवे आहे. आपण आता राईटला गेलो तर समृद्धी लागेल. हा तो ट्रक चाललाय बघ, तो आता समृद्धीला लागणार. हा इथून समृद्धी चालू होतो. म्हणजे भिवंडी बायपास वरनं आपण इकडनं आलो, स्ट्रेट आलो आसनगाव मार्गे. हा बरोबर, आसनगाव मार्गे राईट घेतला की डायरेक्टली समृद्धी. ट्रक सगळे तिकडे चालले. इगतपुरी 84 किलोमीटर हे सगळं लिहिलं इकडे. समृद्धी हे बघ, नाशिक 124, शिर्डी 185, संभाजीनगर 294. म्हणजे इकडून हा समृद्धी गेला आता. हा किती वाजले आता? 9:51 झाले. 9:51 झाले. बघूया टायमिंग काय बोलतेस? हा टोल किती लागेल? टोल आपल्याला लागेल सिन्नरचा, शिर्डीचा, इगतपुरीचा, नाशिक 4 टोल लाईन येते संभाजीनगर पर्यंत. प्राइस किती येते? आता बघूया ना किती कटतोय. मेसेज काय करतील, बस वाल्यातच काम आहे. रेल्वे इथे आपलं बघ याला. हा किती किती छोटा आहे. हा छोटा आहे. अंबरची मोठा. थोडी लाईटिंग लावली आहे का? भारी काढलेलं. हा छोटा आहे. लिहिलेलं आहे एवढं बोरला काय आहे मगाशी किती बघितलं टाइम? 9:51. हो 9:10-20 झाले. आपण आहोत समृद्धी महामार्गाला. हा बस मी घेते आता. ठीक आहे काय? तुम्ही आपण सीट बेल्ट लावून बसवले. हा असा मिक्स कर तुझ्या मनाने. ठीक आहे. हा असा मिक्स कर. हा झालं. पहिल्या गाडीला टाक, मागे बघ गाड्यात. पहिल्या गाड्यात पहिली लाईन ही आहे, दुसरी ती आहे, तिसरी ती आहे. ठीक आहे, मी सांगतो ते नंबर. तिसरी ती आहे, उलटी असते ॲक्च्युली, पण मी तिसरी ती बोलतो. ठीक आहे. हां चालल्यात बघ गाड्या तिकडे जाईल, ती तिसरी लेन आहे. आपल्या गाडीला म्हणजे यात लेनला किंवा मिडलच्या लेनला. हां ठीक आहे, जाऊ दे. मागे गाडी बघ आहे का? मागे गाडी आहे, घ्या टाक. टाक दुसरा. हळूहळू त्या साईडला घे, जाऊन दे. ओढ ओढ जाप जाप काच करून जाऊन दे. जाप तिसरा टाक, टाक तिसरा. हां गाडी होता, टाक चौथा, लगेच टाक. हां हां लगेच टाकून जाऊ. चौथा टाक, पाचवा. सर हां पडला पडला. सर एक्सिलेटर पाय कॉन्स्टंट ठेव, गाडी असलेला ठेव. आहे काय? राहून दे म्हटलं. इथलं लक्ष दे, पट्टी
पट्टीचं पट्टी बघ आहे. बरोबर. हा या साईडला ठेव गाडी. जाऊ तू सरळ. काय पॅनिक करू हळूहळू जाऊ. लवकर थोडी ट्रकवाल्याची स्पीड मॅच करा. एवढा डिस्टन्स ठेव. तेव्हाच काढा. जाऊन दे गाडी. मागे पुढे जेव्हा गाड्या कमी होतील ना तेव्हा ओव्हरटेक करू आपण. ब्रेक दाब हळूहळू. मागे गाडी नाही इंडिकेटर दे त्या साईडला. हळूहळू स्पीड वाढव. त्या लेनला घे. मिडलला गाडी स्टेबल कर आणि मग एक्सिलेटर दे जोरात. आली स्टेबल झाली गाडी. लेनला आल्या. गॅप आहे दोन्ही साईडला. तुझ्या पट्ट्यांमध्ये जाऊन दे सरळ गाडी. हा जाऊन दे तुझा. दे पाय. हळूहळू हळूहळू या साईडला घे. हळूहळू. बघितलं स्पीड झाली की गाडी हे होते. हळूहळू या साईडला घे. इंडिकेटर दे या साईडचा. अख्खा नाही द्यायचा. हळू द्यायचा. आता टर्न येतोय. गाडी थोडी स्लो कर. थोडी स्लो कर. हा थोडी स्लो कर. 100च्या आसपास. हळूहळू टर्न घे. त्या साईडने घ्यायचं. हळूहळू. हा बस. जास्ती नाही फिरवायचं. हा दे एक्सिलेटर. दे एक्सिलेटर. दे एक्सिलेटर. खेच जाऊन दे गाडी. एक्सिलेटर फक्त स्टेअरिंगला लक्ष दे. हळूहळू तुझ्या जजमेंटने दे. हा घे या साईडला घे. काढ एक्सिलेटरवरून पाय. जाऊन दे गाडी. हा एंट्री झोनच मस्त आहे. हा इगतपुरीचा टनल आला. सगळ्यात मोठा टनल आहे. जाऊन दे या लेनला. राहून दे. हळूहळू घे. लेन मेंटेन. हॉर्न दे. चल. येऊ का साईड? नाही मिडाला टाक. त्या बघतोय आता बाहेर. हा सगळ्यात मोठा बघताय. काही लिहिलं आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र संबंध इगतपुरी बोगदा. एक नंबर. हळू घे, कुठे हळू घे, हळू. हळूच आहे बाबा. आता हळूच आहे रस्त्यावरती खालती. एक नंबर बघताय. बाप रस्ता आहे. खतरनाक. मला तर असं म्हणजे वाटतं की बाई सकाळी उठायची गाडी टाकायची या रोडला. बघ ना. हे पळव गाडी. 80ची स्पीड 80ची स्पीड लिमिट आहे. 76ला आहे. 100 ठेव. 100 पर्यंत ठेव. बघ 100 पाहिजे स्पीड. मागं त्या साईडला पण थांबलाय तो की चालतोय तो. बापरे. 70ला आहे तो. 70ला थोडा मोठा बोगदा आहे हा. सेंचुरी झाली आपली. अगं 8 किलोमीटरचा बोगदा आहे मम्मी. बापरे. हा मधून चालते झालं. आम्ही निघालोय. कलिंगड आणल्यासोबत. म्हणजे आपण आता समृद्धी संपलाय. गिरी कुलकर्णी फार्म्सला जेवायला आलोय. थोडा ब्रेक घेतलाय आता. चांगला खाऊन मग आपण पोहोचू वणीला. वणी इकडनं स्ट्रेट आहे. अर्धा तासाच्या रस्त्यावर फक्त. आतापर्यंत तरी छान झालाय प्रवास. ते गर्दी बघू शकता. खूप गाड्या लागल्यात. आणि छान होम स्टाईल जेवणासाठी फेमस आहे. नक्की विजिट करा जर येणार असाल तर. मेनू पण मस्त आहे यांचा. स्वस्त आहे आणि छान आहे. घरचं आहे सगळं. सेकंड आणलेले बघ. हा. किती आणलेले ते इथे जाऊ. हो. पण मेन चॉट नाही की फेमसच नाही. पण जाम म्हणतात नाशिक साईड. कशात टाकणार नसतं. गरम आहे असं. गरम आहे. ठीक आहे. 50 रुपयाला चांगलं आहे रे. 2 पाव वडा एवढा मोठा आहे रस्सा. आता तुमचा मसाला भात आणि पुरी भाजी. पुरी भाजी. कसं आहे? मस्त आहे. कसला भारी आलाय. कसं आहे? फ्रेश आहे का? मस्त आहे. तेच बाप. मस्त आहे. मसाले भात आणि मट्टा. भात खाऊन बघ.
चांगलं आहे. उद्यमीची सवय कर. भाई हे पार्सल घेतलं पाहिजे वरचा भात. ना. श्रीखंड पुरी भाजी. पाव घे ना. शेपला पाहिजे कसला नरम नरम आहेत, गरम आहेत आणि त्या हाताची चव एक नंबर. आता येणार आत्ता मजा येणार आत्ता मजा ही भाजी मस्त आहे. आयडिया मस्त एवढं सगळं खाऊन फक्त एवढंच बिल चौघांचं. खूप छान जेवण झालं. थँक्यू कुलकर्णी फार्म्स. आता आपण निघूया परत पुन्हा एकदा प्रवासाला. आता स्ट्रेट रस्ता जातोय वणीला. आता गाडी थांबेल की सरळ वणीच्या पायथ्याला. एवढं डेंजर जेवण झालं ना, आता फक्त झोपायची बस. आता तराटा सगळे मस्त झालं. हो छान जेवण झालं. 13 किलोमीटर आहे का? भाई ते जास्त झाडं नाही. हो ना तेच. मस्त झाड आहे. फुलं लावलेले आहेत ते झाडं. घाट सुरू झालेला आहे. आम्ही पोचलोय वणीच्या पायथ्याला. इथे गाड्यांची सुविधा आहे, पार्किंगची बऱ्यापैकी. त्यांच्याकडे नोटी वगैरे घ्यावी लागते. हा आहे गड. ही बघू शकता. इथे आम्ही ही ट्रेन वर जायची. तर चला जाऊया. 20 एक माणसाचं प्लस पास एक माणसाचं 100. हा. चौघांचे 400 रुपये जर जातील. हा पण ट्रेनमधून वरती गेलं का 10-12 पायऱ्या चढून वरती जायचं. लोक लाईनीत लागतील. तुम्ही तिथं साईडला थांबायचं. ठीक आहे. खुर्चीवर कर्मचारी बसलेला राहतो. त्याला तो पास दाखवायचा. तो गेट उघडून देतो. मग direct मंदिराला लाईन नाही लागायला लागत. बरं समज चालेल. ओटी कशी घ्यायची? ओटी कशी घ्यायची मुली? 9 वरची घ्यायची, 11 वरची घ्यायची. डायरेक्ट जाऊ पास घेऊ वरती जाऊ. इथे तिकीट घर आहे रोपवेचं. आणि ही रोपवेची बिल्डिंग आहे. ओके. आणि ही आहे ती रोपवे. आज त्यावेळी कुठं काढून राहिलं? इथे तिकीट काढायचं. 120 रुपयाला एक अडल्ट. येऊन जाऊन. सुंदर. खूप छान बनवलं त्यांनी. तेच ना, खूप मस्त बनवलं. इकडे आतमध्ये पण खूप सारी दुकानं आहेत ओटीचं सामान घ्यायला. फूड मॉल सुद्धा आहे. प्रसाद आणि सर्व दुकानं उपलब्ध आहेत पण आहे तिकडे. आणि इकडनं एंट्री आहे. आज आम्ही सॅटर्डेला आलो आहे. लक बाय चान्स गर्दी थोडीही नाही आहे. सो वेटिंग असेल ते इथे बसायला आहे. पण आज काहीच वेटिंग नाही आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट जाऊया. समोर मेट्रोसारखे हे आहे. तिथे आपल्याला हे तिकीट स्कॅन करायचे. हां 4. हो. तुम्हाला VIP गेस्टचा पास पण मिळून जाईल. 100 रुपये पर पर्सननुसार. त्यांना फक्त जाऊन चौकशी करा चौकशी केंद्रावर. डायरेक्ट तुम्हाला एंट्री मिळेल गाभाऱ्यामध्ये. चप्पल घालून घेऊया. प्रति जोड 3 रुपये.
काहीच गर्दी नाही आहे ना आता, काहीच नाही. कोणच नाही. हा ते बघ तिथे लोक उभे आहेत सगळ्या लाईनमध्ये. हा बस ना इथे, चल ना. मम्मी पायऱ्या पायऱ्यात प्रत्येक याच्यात कुठे पण जाऊन बसू शकतो. तर आम्ही इथे पहिल्यामध्येच बसतोय, बघूया अनुभव कसा आहे. गाडी लागलेली आहे. तेच तर गेट बंद झाले दोन्ही साईडचे. दुसऱ्या चक्कर मध्ये जाणार. तर ही ट्रेन जाणार वर, गावात जा. निघाली आहे. सडगाव. ही खूप चांगली सोय केली आपण, ज्यांना चढता येत नाही ना, बेस्ट आहे. बसा आता निवांत. मंदिर या साईडला आहे की काय? मंदिर समोर आहे. कुठे शहर आहे का कुठे? हा साईडला पायरी मार्ग आहे. ही बघ दुसरी. हे बघ मंदिर दिसतं. पैदल रस्ता आहे म्हणजे पैदल कुठून जाणार? रोपवेमध्ये उतरल्यावर थोडं आहे चढायचं, जास्त नाही आहे, कमी आहे. हा पण गाभा आहे. VIP पासमधून एंट्री. इथे आहे गणपती बाप्पा आणि डायरेक्ट गाभारा. इकडे सगळे लाईनमध्ये आहेत, पण आपण चालू आहे डायरेक्ट एंट्री. दर्शन झालं आहे, आता पुन्हा जातो आहे खाली. पुन्हा घरी जातो आहे, निघालो पण 5 मिनिटात आईचं दर्शन झालं आणि एवढं सुंदर झालं आहे. हा आहे मार्कंडेय ऋषीचा पर्वत. हे आहे गाव, एवढा वर आहोत आपण. हो बियर. ऑटोमॅटिक दरवाजा. मम्मीची मॅन्डेटरी शॉपिंग चालू झाली आहे. छान बाजार आहे आतमध्ये. QR काढलेलं तिकीट पुन्हा परत द्यावं लागतात एक्झिटच्या वेळी. इकडे आतमध्ये पूर्ण यांनी खाय प्यायची सोय केली, पूर्ण फूड कोर्ट आहे, छान एकदम. हो हो लाईनीत चालले नाही, हट्टात चालले, हट्टात. नो ट्रॅफिक टेन्शन. साडे 6 वाजता ते आम्ही नाशिकला पोचलोय. थोडा एक ब्रेक घेतलाय चहा पाण्यासाठी.
पिझ्झा खायची मजाच वेगळी. 4.5 तासाचा प्रवास आणि पिझ्झा. 9:30